नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. पण याला प्रपंच म्हणतात, विज्ञान म्हणतात हे कळत नाही. जबाबदारी नकोय. पुढचं अजून बोलतो, विषय सुख पाहिजेत, विषयाची जबाबदारी नकोय. विषय सुख पाहिजेत, आता हे बदलणार. आता आपल्याकडे ही व्यवस्था नाही आहे, पण विदेशामध्ये ती संस्था बुडालेली आहे. मग पहिली मुंबईला येते, मग हळूहळू आपल्याकडे येते. नाही आवडत लोकांना काय. बऱ्याचशा म्हाताऱ्या माणसाला वाटतं भारतीय संस्कृतीचं काय होईल, काही होत नाही, फक्त तू जाशील. माणसं माणसंच आहे. काही काही लोकांना इतकं टेन्शन येतं, महाराज इतके अनुभव तयार आहेत, पृथ्वी 50 वेळा नष्ट होईल, आता कसं होईल पृथ्वीचं. घराचं बघ म्हणलं. आपुली आपण करा, विज्ञानाला सत्यबुद्धी मांडणं हे अज्ञान आहे. यालाच अंधश्रद्धा असं नाव आहे. इथं गेल्याने माझं कल्याण होईल, ह्या देवाच्या, ह्या साधूच्या, ह्या लोकाच्या पाया पडल्याने माझ्यात परिवर्तन होईल असं मानणं ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे महाराज मग करायचं काय. कालच्या प्रवचनात सांगितलं होतं, कर्मच पूजा आहे, प्रयत्नच देव आहेत. ही ज्ञानोबा यांची व्याख्या आहे. कोणत्याच देवाला मानणे, कर्म करा ना तुम्ही, श्रेष्ठ कर्म करा, कोणत्याच देवाला मानण्याची गरज नाही. हे ज्ञानोबा सांगतात तरी लोक मानत नाहीत. आणि हे दुर्भाग्य आहे आपलं. कर्माला माना, योग्य प्रयत्नाला माना, कर्म श्रेष्ठ आहे जीवनामध्ये, हे ज्ञानोबा कितीतरी वेळा सांगतात. आपल्या अंतःकरणात बसत नाही. आपल्या अंतःकरणात हे बसलेले आहेत, चमत्कार घडला पाहिजे. मग चमत्कार घडला पाहिजे, अशा लोकांना असे चमत्कारी साधू मिळतात की त्यांचं आयुष्यच बर्बाद होऊन जातं. काही काही साधूचे आम्ही शिष्य बघतो महाराज, इतके समर्पित आहेत की त्यांना जर म्हटलं ना की एक शब्द जर बोललं त्यांच्या साधूविषयी, धर्माविषयी, ते अंगावर येतात. ते मराठी कळाली. अंगावर येणं शब्दाचा अर्थ आहे अंधश्रद्धा, न समजण्याची अवस्था, ऐकून न घेण्याची क्षमता. आणि ज्ञानोबा काय सांगतात माहिती तुम्हाला, आता हरिपाठातूनच सांगतो. सार, आसार, विचार, हरिपाठ, ही हरिपाठ शब्दाची व्याख्या आहे. हरिपाठ आपण म्हणतो, नित्यनेम करतो. कशा करता नित्यनेम आहे, त्यातले सिद्धांत पाठ असले पाहिजेत. हरिपाठामध्ये जे सिद्धांत आहेत ना, रोज आवृत्ती दिली पाहिजेत, म्हणून नित्यनेमामध्ये हरिपाठ असतो. पण त्याच्यात सांगितलं काही आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. सारासार विचार, विचाराला हरिपाठ म्हणतात. हे अजून महाराष्ट्राच्या डोक्यातच आलं नाही अजून. सार म्हणजे काय हे ज्याला कळालं, असार म्हणजे काय हे ज्याला कळालं, त्याच्या जीवनात हरिपाठ झाला. बाकी सगळे वाजवणार आहेत, बाकी सगळे बोलणार आहेत. हे लिहिलंय ज्ञानोबांनी, हे ग्रंथ आहेत, त्यांच्यामध्ये गेयता आहेत, हे मान्य आहे. गाणता येतं हरिपाठाला मान्य आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते गाण्यासाठीच आहेत. गाणं गोड लागतं, पण सिद्धांताचं गायन असावं. मराठी कळते. सिद्धांताचं, भावाचं गायन असावं, म्हणून हरिपाठ येतो. आणि तो सार, असार, विचार करणाऱ्याला हरिपाठ म्हणतात. हे आपल्या लक्षात येत नाही. आणि सार, असार जिथं नसेल तिथं सत्यबुद्धी असते. आणि जिथे सत्यबुद्धी आहेत त्याला अज्ञान म्हणतात. जगातला कोणताही माणूस असू दे, कशालाच न मानणारा जरी माणूस असला तरी तो परिवाराला मानतो, ती सुद्धा अंधश्रद्धा आहे. जर असं वाटत असेल एखाद्या पुरुषाला, एखाद्या स्त्रीला की मी जन्म देऊ शकते, तर न जन्म देणाऱ्या स्त्रीची अवस्था काय, जिला मुलं होत नाहीत, ज्यांच्या जीवनामध्ये कमतरता आहेत. निसर्ग याला म्हणतात प्रकृती. हा 7वा अध्याय. म्हणून 7व्या अध्यायाचं मूळ लक्षण हे 3 आहेत: ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान. हे ज्याला समजलं, आणि हे सगळं प्रकृतीचं लक्षण आहे. प्रकृती 810 आहेत. आणि या 810 प्रकृतीचा अर्थ असा आहे, संपूर्ण जगाला विज्ञान माना, लोकांपेक्षा ॲडव्हान्स व्हा. लोक समजतायत त्यापेक्षा बुद्धी गेली पाहिजे.
आणि हे 700 वर्षाच्या अगोदरची ज्ञानेश्वरी आत्ताच्या लोकांच्या पुढची आहेत. हा ज्ञानोबारांचा विजय. किती सांगितलं ज्ञानोबारांनी. म्हणजे लोकसंख्या किती असेल ज्ञानोबारांच्या काळामध्ये, थोडासा अभ्यास करा. किती अंधश्रद्धा असतील, काय असतील. मी अनेक वेळा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून सुद्धा पहा कशाला अजून साधा दृष्टांत देतो. नवरदेव जो आहे तो घोड्यावर बसून येतो. तुम्ही कोणालाही विचारा का बसवतात घोड्यावर त्याला. काही अंशात गाढव का असेना, पण लग्नाच्या दिवशी त्याला कुठं बसवतात बोला ना, का बसवतात. ही याला अंधश्रद्धा म्हणतात. जुन्या काळामध्ये जे डाकू होते ते घर लुटायचे. लग्नाच्या दिवशी सगळे दागिने बाहेर काढलेले असतात, सगळे पैसे एकत्रित असतात आणि ते डाकू सांगून यायचे. मग त्या घरातले लोक काय करतात, त्याला चाकू देतात नाही का, तलवार असते, कुठं चाकू असतो कमरेला, आणि तो घोड्यावर का बसतो. जर यदा कदाचित डाका पडला तर किमान वधूला त्याने घोड्यावर बसून पळवून जावं, आम्ही आमचं बघू, त्याची इज्जत सुरक्षित राहिली पाहिजे, म्हणून लग्नामध्ये घोडा असतो. हे गाढवांना कळलं पाहिजे ना. का घोडा, का चाकू ठेवतात आपल्या जवळ. आणि त्या काळामध्ये ही प्रथा होती, किमान वधूला तो घेऊन जाईल आणि ते दोघंजण सुरक्षित राहतील म्हणून तो घोडा आहे. ती तयारी आहे. बाकी लुटलं घर तर लुटलं, पण दोघं सुरक्षित राहतील, मुलीची इज्जत सुरक्षित राहील. हे नाही कळत लोकांना. याला परंपरेमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे धर्म नव्हे, ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. तुम्ही उत्सव करा पण डोळसवून करा. लक्षात आलं का. तुमच्या कोणत्याही धर्मातल्या परंपरेला बंदी नाही, पण डोळसपणाने करा. आमच्या परमार्थामध्ये सुद्धा असा प्रकार आहे. दिंडी जाताना टाळ वाजवत जाते. आपण जातो ना रस्त्याने, टाळ वाजवत जाते. ती खूप सुंदर वर्णन आहेत. कुंचे पताकाचे भार आले वैष्णव भेने पळती यमकिंकर. मला एका शिकलेल्या लोकांनी विचारलं, म्हणजे यमकिंकर दिसतात का. म्हटलं तर तू आमच्या दिंडीतच चालत नाही तर तुला काय सांगू. ही दिंडी प्रथा 750 वर्षापूर्वीची. तुकोबरायांनी दिंडी केलेली, सगळ्यांनी दिंडी केली. त्या काळात दिंडी म्हणजे काय, तिची पताका असते ना, ती पताका आपण लावलेली असते. आणि त्या काळामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं दाट अरण्य होतं. आणि वाजत जर चालले ना तुम्ही, तर ते रस्त्यात येणारे जे यमकिंकर म्हणजे साप विंचू आहेत ते बाजूला जातात. तुम्ही अजूनही बघा, हे फॉरेस्टमधले लोक जर बिबट्या आला तर ते सांगतात काहीतरी वाजवा, गाणं चालू ठेवा, टाळ वाजवा, काहीतरी वाजवा. मग आम्ही टाळ वाजवत होतो ना. ती काही अंधश्रद्धा आहे का. ती त्या काळातली गरज होती. ग्रुपनी ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो, रस्त्याने श्वापद आडवं येऊ नये. रस्त्याने एकदा टाळ वाजले की ते असलेलं निघून जावं. त्या आणि सापाला ऐकू येत नाहीत, पण कंपनं समजतात. तुम्ही जर काही वाजवलं तर ते कंपनं जातात त्याच्यापर्यंत, बाजूला सरकून जातं. ते वाजल्याबरोबर ऐकू येत नाही पण कंपनं येतात. आणि म्हणून भेने पळती यमकिंकर, हे यमकिंकर आहेत. म्हणजे महाराज टाळाचं झालं, पताकाचं काय. जुन्या काळात जे डाकू लोक होते ना, चोरी करणारे, डोंगरा दऱ्यामध्ये असायचे. जर असं ग्रुप दिसला की त्यांना वाटायचं व्यापारी आले आणि ते हल्ला करायचे. मग त्यांना कळलं पाहिजे पताका चालली म्हणजे हे वारकरी तर पंढरपूरला चाललेत, यांना लुटायचं संकेत येतो. पण त्याची अनिष्ठ प्रथा झाली, त्याचं व्यावसायीकरण झालं. याचं नाव आहे अज्ञान. हे ज्ञानोबा सांगतात, ते तर सत्यबुद्धी हे अज्ञान. आता महाराज का असं करताय. सारासार विचार, हे तर विचार आहेत. ही तर ज्ञानेश्वरी, हा तर 7वा अध्याय आहे. अंधश्रद्धेतून तुम्ही मुक्त व्हावं, हा ज्ञानोबारांचा पहिला हेतू आहे. जे चुकीचं आपल्या अंतःकरणात बांधलेलं आहे ते पहिल्यांदा बाजूला गेलं पाहिजे. चांगलं नाही आलं जीवनामध्ये तरी चालेल, पण चुकीचं तर सोडा. लक्षात येते का तुम्हाला. जे काही ठरले, आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, तुमच्या मनावर ताबा बसला ना एखाद्या सिद्धांताचा, धर्माचा, गुरुचा, पुस्तकाचा, सुटतच नाही तो.
त्याला आम्ही अंधश्रद्धा म्हणतो. मोकळेपण नाही आहे त्याला. मोकळेपण म्हणजे मुक्तपण. मुक्तपण म्हणजे यथेच्छा जगणं. याचा अर्थ असा नाही की अविचारी जगणं. पुन्हा दुसरा अर्थ काढाल तुम्ही. कसंही जगायचं नाही म्हणलो मी. सार असार विचार ज्याच्याकडे आहेत तो काय कुत्र्यासारखा जगणार आहे का मूर्खासारखा वागणार आहे. म्हणून चुकीचे अर्थ काढू नका. दुष्ट यातना दुष्ट घटना पहिल्यांदा मनातून काढून टाका. मन स्वच्छ करा. पुण्य म्हणजे काय? जितकं उदार असेल मनुष्य, जितका मोठा असेल त्याला आम्ही पुण्य म्हणतो. व्यापकपण. दुःख नाही होत पुण्यवान माणसाला. जगातलं देव दुःख देऊ शकत नाही. सामान्याचा काय विषय आहे. म्हणून 7वा अध्याय समजून घ्या काय आहेत. विज्ञानाने भरलेला आहे. आणि जर तुमचं अंतःकरणात असलेलं अज्ञान निघालं नाही तर 7व्या अध्यायाच्या शेवटला ज्ञानोबांनी इतकं सुंदर रूपक केलेलं आहे. त्याला माया नदीचं रूपक म्हणतात. ते गरिबासाठी नाही आहे. परमार्थातले जे पहिलवान आहेत, धुरंधर आहेत परमार्थातले, ते कसे बुडतात त्याचं विस्तारपूर्वक 7व्या अध्यायाच्या शेवटला वर्णन आहेत. त्याला माया नदीचं रूपक म्हणतात. माया नदी म्हणजे ती म्हणायला नदी आहे. माया शब्दाचा अर्थ फार गोड आहे बरं का. जी दिसत नाही तिला माया म्हणतात. मृगजळ आहे ना, मृगजळ. आता आपलं उन्हाळाच आहे. या टायमाला उन्हाळा नाही, हवा सोडून द्या. तुमच्यासाठी गारवा केलेला आहे भगवंताने. होतो थोडा त्रास, येतो मधून मधून पाऊस. आता त्याला सुद्धा वाटतं ना जरा बाबाच्या सप्त्याला जायला पाहिजेत. यावर्षी सप्ताहातली गर्दी पाहिली. गावातले लोक थोडेसे दुःखी झाले होते. मी सकाळी त्यांना म्हणलं, अरे दुःखी नका हो. तुमचा सप्ताह पहिल्या दिवशीच एवढा मोठा झाला की त्याला दृष्ट लागली. आणि म्हणून थोडाफार विक्षेप चालतोच आपल्यामध्ये, यायलाच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या जीवनात काही बदल झाला पाहिजे. स्वीकारला पाहिजेत. यालाच ज्ञान म्हणतात, यालाच प्रपंच म्हणतात. सहज त्याची इच्छा आहे, त्याच्या सृष्टीत आहे. 100 वर्षासाठी आपण आलोय. आपण लगेच निसर्ग बदलायचा प्रयत्न करतो, माणसं बदलायचा प्रयत्न करतो. चुकीचं आहे. खोटं बोलणाऱ्या माणसाला जर तुम्ही प्रयत्न केला ना की खरं बोला. ज्ञानोबांनी खूप गोड शब्द लिहिलेत बरं का. मी मागे एका टीव्हीच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते, पण थोडासा अंश सांगतो तुम्हाला. काहीही करा, ज्ञानोबा म्हणतात कोळसा गोरा होत नाही. एवढं कळालं आज तरी भरपूर झालं. कोळसा गोरा होत नाही. कोळसा नाही म्हणजे राग झाल्यानंतर गोरा होईल. किती समजते काय माहिती. कधी कधी काय होतं, शब्द आवडल्यामुळं हसतात तुम्ही, पण भाव कळत नाही. भावाचा अभाव मनामध्ये असतो. राग झाल्यानंतर मग काय उपयोग आहे. कोळसा नाही होत. किती ठरवा, कावळा नीट वागणारच नाही. कावळा चांगल्या ठिकाणी बसणार. जिथे घाण. बोला ना. एवढा मोठा सप्ताह चालू आहे ज्ञानोबारायांचा, ज्ञानोबांच्या नावाने. भगवान बाबाचा 90वा सप्ताह. इथं दोष काढला ना त्याला कावळा समजायचं. करणाऱ्याची भावना शुद्ध आहे. माझं बोलणं आहे का. करणाऱ्याची अख्ख्या गावाची भावना शुद्ध आहेत. पण कावळा आला की म्हणतो ते जरा मंडप आहे ना कमी पडतो. मग तुला आहे ना भरपूर झाला ना. नाही पण जरा अजून थोडासा मोठा असता तर तू झोपला असता. कावळा दोष. ज्ञानोबा म्हणतात त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करूच नका. नाही महाराज, संतांनी जर प्रयत्न करतच नाही. संत हो, तुमच्या डोक्यातली कल्पना चुकीची. संतांकडे मुळातच पुण्यवान लोक येतात, पापी लोक येतच नाही संतांकडे. ज्याला दुरुस्त व्हायचं आहे. भाऊ आणि बाबा यांनी समाज दुरुस्त केला ना. दुरुस्त केलाय. दुपार आलेला समाज दुरुस्त केलाय ना. एवढं तर कळतंय ना तुम्हाला. का घरात जाऊन. पण त्या काळात काही लोक नव्हते का बाबाला त्रास देणारे लोक नव्हते. कावळे नव्हते. दोष काढतातच. काल एक मुंबईचा मनुष्य आला भगवानगडावर. ते सगळं पाहिलं. मला म्हणे शास्त्रीजी एवढा पैसा का खर्च करतात. अर्थ कळाला का तुम्हाला. काय म्हणलं तू एवढा पैसा. मी नाही खर्च करत, गावकरी करतात.
मग तुम्ही गावकऱ्याला सांगा ना. म्हणलं माझ्यापेक्षा तू विद्वान आहे, जाऊन सांग. म्हणजे माझं ऐकत नाही. म्हणलं बायको ऐकत नाही, माणसं सोडून द्या. ज्याचं कोणीच ऐकत नाही ते आम्हाला सांगायला येतं, हे किती दुर्भाग्य. प्रकृती बदलत नाही. शब्द ऐका, अंधश्रद्धाळू माणसं अंधश्रद्धेनं पतित होतात, पण स्वतःला बुद्धिमान समजणारे योगी लोक, स्वतःला विचारवंत समजणारे ज्ञानी लोक, ते देखील माया नदीमध्ये डुबतात. हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणून घरी गेल्यानंतर 7व्या अध्यायाच्या अंतिम भागामध्ये माया नदी खूप मोठं रूपक आहेत. ती माया कशी जन्माला आली, कशा पद्धतीने राहिली, कुठं कुठं लोक आले, त्याच्यामध्ये कचरा कोणता आहेत, लहरी कोणत्या आहेत, लाटा कशा येतात, त्या नदीमध्ये मासे कोणते आहेत, सगळं ज्ञानोबांनी बारीक बारीक वर्णन केलेले आहेत. आणि त्या माया नदीला पार जाण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. अहम भावाच्या धोंडी. एकाला वाटलं आम्ही या माया नदीतून तरून जाऊ, पण नदीतून तरून जात असताना मोकळं असलं पाहिजे. त्यांनी अहंकाराचे दगड बरोबर घेतले आणि मायामध्ये गेले. तुम्हाला कल्पना आहे का, दगड घेऊन जर नदीमध्ये गेले ना, दगड तर वर येत नाही, कारण की त्याला वर यायची आवश्यकता नाही, पण याला वर येऊ देत नाही दगड. त्याला म्हणतात अहंकार. अहंकारी लोकांच्या संपर्कात न तो तरतो न दुसऱ्याला तरतो. अशी योगी लोक आहेत. ज्ञानोबांनी योगी लोकांच्या बाबतीत एक खूप गोड शब्द वापरला आहेत, चगळोनी. खूप गोड शब्द आहे. काय ज्ञानोबांची प्रतिभा असेल बघा तुम्ही. आता जे नवीन पोर आहेत ना, चिंगम खातात बघा, ते 2 तास 3 तास असं तोंडामध्ये ठेवतात, पूर्ण रस काढतात आणि नंतर ते फेकून देतात. त्याला चगळणं म्हणतात. समजते ज्ञानोबांची भाषा. जे कसदार लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, योगी लोक आहेत, कामानी मारलं नाही, त्यांना संपवलं नाही, कामाने चगळून सोडून दिलं. लक्षात, चगळून सगळा रस काढला, मोकळं केलं, सोडून दिलं. आणि ते जे मोकळे झाले, चगळलेले ज्ञानी योगी लोक आहेत ना, त्यांना टेन्शन आहे, आम्हाला मान का नाहीत. अरे चगळलेलं तुला. आणि ज्यांनी चगळलं तेच बरोबर असतात शिष्य म्हणून. एवढ्या लवकर लक्षात आल्यावर शास्त्री कशाला म्हणायचं. जे चगळतात, काय चगळण्यासाठी बरोबर पाहिजे ना. आणि हा शब्द वाईट आहे. मेलेलं परवडतं पण चगळलेलं परवडत नाही. तुमचा रस याच जन्मामध्ये इथेच निकस करून टाकलेला असतो. भगवान बाबाच्या टायमाला काही कमी साधू होते का? नाही, गड बांधता आला. मी पण गादीवर बसलो, काही कमी लोकांना हाकललंय का? मला भीतीच वाटत होती की दुसरा गड काढतील म्हणून. चगळोनी कितीही प्रयत्न, कितीही वाईट वाटू द्या तुम्हाला, काही करू द्या, माया नदीचं रूपक वाचा, जागे व्हाल तुम्ही, जागे व्हाल. वेदाध्ययन करणारे असू द्या, विचारवंत असू द्या, योगी असू. मी त्यांच्याकरता बोलतोय, तुमच्याकरता नाही. तुम्ही तर अंधश्रद्धेतच गेलेला आहात, तुमचं टेन्शनच नाही माऊलीला. पण जे स्वतःला ज्ञानी समजणारे, वैज्ञानिक समजणारे, ते माया नदीत कुठे अडकतात त्याचं वर्णन आहे तिथे. मग माऊलीला विचारलं, हे नाही तरत, ते नाही तरत, विचारवान नाही. तरतात कोण? फक्त जगात 2 लोक तरतात. गुरुला शरण जाणारे आणि देवाची भक्ती करणारे, हे 2 तरतात, बाकी सगळे बुडालेले. ओवी सांगतो म्हणजे कळेल. एथ एकच लीला तरले. लीला म्हणजे सहज, नाही तर पुन्हा लीला म्हणजे काय प्रश्नचिन्ह येईल. लीलया, एथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडी, अलीकडच्याच काठावर नदी संपून गेली. तया ऐलीच थडी, सरले माया जाळ. दुसरा कोण आहे? जया सद्गुरु तारू पुढे. श्री गुरु सारिका असता. काय शब्द आहेत. जया सद्गुरु तारू पुढे. खूप गोडगोड अर्थ आहेत ना. तारणारे पण अर्थ आहेत आणि तरुण जाण्याकरता जे तारू केलेला असतो तो पण अर्थ आहेत. श्री गुरुच्या आधारे जर तुम्ही राहाल, सद्गुरू तुम्हाला तारू पण आहेत आणि तारून नेणारे पण आहेत.
जया सद्गुरू तारू पुढे. आणि ते एकदा श्रीगुरु तुमच्या हाताशी लागले ना महाराज, देव सुद्धा कमी पडतो. म्हणून देवापेक्षा या जगामध्ये जास्त किंमत श्रीगुरूला आहे. यांनी तारलेले आहेत. आज हा जो समाज जमलेला आहे 90व्या नारळी सप्त्याला, हा देवानी गोळा केलेला समाज नाही, संतांनी गोळा केलेला समाज आहे. गुरु म्हणून तुम्ही या मंडपामध्ये येतात. श्री गुरु तारू पुढे, भगवान बाबा तारू पुढे. देव आलेला नाही ना इथे, संत आलेले आहेत. संतांनी जागृती दिलेले आहेत. जाग जाग बोलती, जागत जे झालेले आहेत ते मंडपात आलेले आहेत. सगळे एकत्रीकरण झालेले आहेत. म्हणून श्रीगुरूला जास्त महत्व आहे. देव आहेच, पण तारण्याकरता गरज आहे श्रीगुरूची. हा 7वा अध्याय. आणि 8वा अध्याय मरायचं कसं हा आहे.